नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर आणि घरातील सर्वजण हे मायांच्या म्हणजे लग्नासाठी मृण्मयीच्या घरी येऊन पोहोचतात. तर लगेच सर्वजण आनंदाने त्यांचे स्वागत करतात. तर माया विचारते की काय रे कबीर, तू मी दिलेली डिझायनर शेरवानी का घातली नाहीस? तेव्हा कबीर म्हणतो की कसे आहे माया मामी, कारण मला कुणाचे ओझं कॅरी करायला आवडत नाही आणि ती शेरवानी खूप हेवी सुद्धा होती. ती यातच कम्फर्टेबल वाटतो. तेव्हा माया शांत होते. आजी म्हणते की अगं माया असून दे, आणि कबीर काही जरी घातले त्यांनी तरी तो सुंदर दिसतच असतो. त्यावर लगेच आजी मायाला म्हणते की तू कबीरचे पाय हे दूध आणि पाण्याने धु आणि सर्वेश्वर तू ते पुसून काढ. तेव्हा लगेच माया म्हणते की का, कशासाठी ह्या पद्धती करायच्या? सर्वेश्वर म्हणतो की माया, खूप जुन्या पद्धती आहे ह्यात, आणि आपल्या लग्नामध्ये सुद्धा तुझ्या आई वडिलांनी माझे पाय धुतले नव्हते का? हो, तुला कसे आठवणार, कारण तू आतमध्ये होती ना त्यावेळेस. कबीर म्हणतो की मामा, मला सुद्धा ह्या पद्धती नाही आवडतो, नको. तेव्हा माया लगेच म्हणते की सर्वेश्वर बघ, त्याला सुद्धा ही पद्धत नाही पटत आणि तो हे सर्व करण्यासाठी नाही बोलतो. सर्वेश्वर म्हणतो की माया, कसे आहे की तो आपला जावई आहे आणि आपल्या मुलीचे सौभाग्य, त्यामुळे मला हे सर्व करायचे आणि तुला त्याचे पाय हे दूध पाण्याने धुवावेच लागणार. प्रत्येक मुलीचे आईबाप या क्षणाची आनंदाने वाट बघत असतात. तेव्हा मात्र नाईलाजाने माया खाली वागते आणि रागानेच कबीरच्या पायावर दूध ओतते आणि पुसू की नको असे करत ती पुसते आणि लगेच सर्वेश्वरला म्हणते की सर्वेश्वर पुसून घे. सर्वजण मात्र हे खुश होऊन बघत असतात. गुंजा सुद्धा बघत असते की माया कसे वागते ते. तेव्हा लगेच आजी ही मायाला कबीरचे औषण करण्यासाठी सांगते. त्यानंतर सर्वजण आतमध्ये जायला निघतात. तर मृण्मयीचे काही मैत्रिणी असतात, त्या लगेच धावतच येतात आणि जिज्जू, आम्हाला बायकोला बघण्याचा जो शकुन असतो तो द्यायला हवा. तेव्हा लगेच सुबोध म्हणतो की अरे कबीर, त्या तुझ्या मेवण्या आहेत, तू जर त्यांना शकुन नाही दिला तर त्या लगेच रागवतील, तुला आतमध्ये नाही जाऊन देणार. तेव्हा बाबांकडून पॉकेट घेऊन कबीर काही पैसे त्यातून काढतो. बरेचसेच असतात, पण त्या मुली म्हणतात की इतकेसेच फक्त. तेव्हा कबीर म्हणतो की हो, आणि त्यांच्या हातावर ते पैसे ठेवतो आणि नाराज होऊन त्या दोघी बाजाला निघून जातात. तर माया म्हणते की कबीर, लग्न तोलामोला चे करण्याची तुझी तर ही तयारी होती आणि तुमची ही अशी पद्धत का पैसे देण्याची, आणि तुला आता आमची पद्धत दाखवते असे बोलून ती गुंजाला पुढे बोलवते. आणि तुला तर पुढे पुढे करायची सवय असते, मग अशी मागे उभी का तू? माया लगेच आपल्या बॅगमधून 50,000 रुपये आणि वर 1 रुपया काढते. तेव्हा आणि ते पैसे गुंजाच्या हातामध्ये देते आणि कबीर, ही पद्धत असते आमच्याकडे पैसे देण्याची. तेव्हा लगेच गुंजा ते पैसे घेत म्हणते की माया मॅडम, आमच्याकडे ह्या 1 रुपयाचं मोल ह्या 50,000 रुपयापेक्षा जास्त असते. तेव्हा गुंजा ते पैसे परत मायाकडे देते. तर माया रागाने तिथून निघून जाते आणि गुंजाने ते पैसे परत दिले म्हणून सर्वांना खूप आनंद होतो. तेव्हा कबीर गुंजाकडे बघत मनात म्हणतो की मी तुला कवडीची किंमत देत नाही आणि तू माझं मोल जाणतेस असे तुला म्हणायचे होतेस ना. तेव्हा गुंजा कबीरकडे बघत मनात म्हणते, जगातील सर्व सुखे हे एकीकडे आणि तुमचं प्रेम एकीकडे. तेव्हा मात्र विजय म्हणते की माया इतक्या का रागवल्या आणि गुंजाला का पैसे दिले असतील? तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की माया कशी आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपला मोठेपणा दाखवण्याची एक सुद्धा संधी ती सोडत नाही. तेव्हा लगेच अशोक दादा आणि काका म्हणतात की आमची गुंजा मात्र कुणाला ऐकायची नाही. तेव्हा विजया खुश होऊन म्हणते की हे मात्र अगदी खरे आहे आणि सर्वांना हसू येते आणि गुंजा सुद्धा हसते. त्यानंतर इकडे मृण्मयी खूप छान तयार होते आणि तिच्या मैत्रिणी तिला येऊन सांगतात की अगं, कबीर आणि कबीरच्या घरातली सर्वजण वरात आलेली आहे. तेव्हा मृण्मयी खुश होऊन विचारते की कबीर कसा दिसतो? तेव्हा त्या मैत्रिणी म्हणतात की हो, खूपच सुंदर दिसतो. तेव्हा मृण्मयी म्हणते की हो, माझा कबीर आहेच इतका सुंदर, त्यामुळे तो सुंदरच दिसणार. तेव्हा त्या मैत्रिणी ह्या मृण्मयीला सांगतात की अगं, आम्ही जिजूला अडवले होते आणि शकुन म्हणून त्यांनी फक्त आम्हाला 2,000 रुपये दिले. तर त्यातील एक दुसरी मैत्रीण म्हणते की अगं, तुझ्या मम्माने त्या गुंजाला 50,000 रुपये शकुन म्हणून दिले. तेव्हा मृण्मयीला धक्का बसतो आणि ती विचारते की काय काय सांगता की मम्माने गुंजाला 50,000 रुपये का दिले असतील? तेव्हा ती मैत्रीण म्हणते की अगं, तू तर तुझ्या मम्माला ओळखतेस ना आणि अपमान करण्यासाठी दिले असणार. तेव्हा लगेच ती मैत्रीण म्हणते की ते पैसे पण गुंजाने परत तुझ्या मम्माला दिले.
आणि स्वतःजवळ फक्त 1 रुपये ठेवला तर मृण्मयी ते ऐकून खुश होते. तेव्हा त्यातील एक दुसरी मैत्रीण म्हणते की त्या गुंजाने चांगली तुझ्या मम्माची शाळा सुद्धा घेतली. गुंजा गावठी जरी असले ना, परंतु दिसण्यासाठी मात्र खूप सुंदर आहे. तेव्हा मृण्मयी म्हणते की हो, गुंजा आहे सुंदर आणि हुशार सुद्धा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंजा माझ्या सासरला सर्वांची लाडकी आहे. तेव्हा त्यातील एक मैत्रीण म्हणते तू मात्र आज खरंच खूप सुंदर दिसते. तर मृण्मयी खुश होऊन आरशामध्ये बघते आणि खूप खुश होते. त्यानंतर इकडे गुंजा ही काही काम करत असते आणि तेवढ्यात तिथे रोहन येतो. गुंजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते, ती पुसते. रोहन म्हणतो की गुंजा हे बघ, तुझ्यासाठी मी काय आणले सरबत, कारण किती काम करशील तू. तेव्हा मात्र गुंजा रागाने नाही बोलत असते आणि कबीर हे सर्व बघतो आणि गुंजा रागाने त्याला म्हणते की एकदा सांगितलेले तुला समजत नाही का, असे बोलून रागाने बाजूला जाते. तर इकडे कबीर हा कबीरला म्हणत असतो की तुला जे सांगितले ते लक्षात आहे ना, आणि त्या रोहनकडे जरा लक्ष दे, कारण तो गुंजाच्या जास्तच मागे पुढे करत असतो. उमेर विचारतो की कबीर तुला इतकी गुंजाची काळजी का रे. तेव्हा कबीर हा रागवतो आणि भलते सलते प्रश्न विचारू नको, जोपर्यंत ती आपल्या कस्टडीमध्ये आहे तोपर्यंत तिची काळजी घ्यावीच लागणार. तेव्हा उमेर हा कबीरला म्हणतो की तिच्या उरलेल्या आयुष्याचे काय, तू घेणार का तिच्या आयुष्याची जबाबदारी. परंतु ती शेरणी आहे, तिला तुझी आयुष्यभर गरज सुद्धा लागणार नाही. त्यानंतर सर्वजण हे ते कबीरजवळ येतात आणि कबीरची चेष्टा करत असतात. तर सर्वजण गेल्यानंतर उमेर मनात म्हणत असतो की घरातील सर्वजण तुला सपोर्ट करतातच, परंतु गुंजाने आपला जीव, तुझा जीव वाचवण्यासाठी धोक्यात घातला, हे तू विसरलास कबीर. त्यानंतर इकडे सत्या आणि बाबळी हे कबीरच्या घरी येऊन पोहोचलेले असतात. कबीरचे घर बघून त्यांना खूपच आनंद होतो. तेव्हा सत्या आणि बाबळी घरामध्ये येतात, आवाज देतात की घरातील सर्वजण कुठे गेले असतील. तेवढ्यात ज्या कडू मामी असतात त्या बाहेर येतात आणि घरातील सर्वजण कुठे गेलात असे सत्या आणि बाबळी विचारतात. तर ती कडू मामी विचारते की कोण आहात तुम्ही. तेव्हा बाबळी सांगते की आम्ही डोंगरवाडीवरून आलो आणि गुंजा आहे का येते. कडू मामी म्हणतात की आओ, माझा भाचा आहे, मधू आणि अशोक यांचा मुलगा, आणि मात्र तिला काही कबीरचे नाव आठवत नाही. ती मुलगी सुद्धा खूप सुंदर आहे आणि तिचं नाव सुद्धा तिला आठवत नाही आणि घरातील कार्य आहे असे ती सांगते. आणि ही सर्व मंडळी हॉलवर गेल्याचे ती सांगते. तेव्हा सत्य म्हणतो की नात्यातलंच लग्न असणार. तेव्हा बाबळी विचारते की मग गुंजा नाही का घरात. तेव्हा कडूमामी म्हणतात की आओ, ती कशी घरात असणार, कारण गुंजाशिवाय या घरामध्ये एकाचं सुद्धा पान हलत नाही. तर ते ऐकून बाबळी आणखीनच खुश होते. तेव्हा सत्या त्या मामींना विचारतो की हा कार्यक्रम कुठे आहे, त्याचा पत्ता जरा देतात का. तेव्हा मामी तो पत्ता आणण्यासाठी आतमध्ये जाते. तर बाबळी सत्याला म्हणते की बघितलेस का, काय म्हटल्या त्या, आपल्या गुंजाशिवाय काही पान हलतच नाही. कडूमामी आतमधून कबीरच्या लग्नाची पत्रिकाच घेऊन येते आणि तो पत्ता सांगते. तेव्हा कबीरचं नाव सुद्धा त्यामध्ये आहे असे ती सांगायला लागते. तर सत्यामध्ये राहून द्या, आम्हाला आता पत्ता मिळाला, आम्ही तेथेच जातो, नका मुलाचे नाव सांगू. त्यानंतर इकडे गुंजाला रडायला येत असते, वाईट वाटते आणि कबीरचे जे बोलणे आहे की आमचं लग्न लागल्यानंतर तू लगेच डोंगरवाडीला निघायचे आणि तेथे गेल्यानंतर तू अभ्यास आणि शिक्षण याकडेच लक्ष द्यायचे फक्त. आणि इकडे सत्या आणि बाबळी लगेच तिकडे जेथे लग्न आहे हॉलमध्ये तिकडे यायला निघतात. त्यानंतर इकडे मधू ही गुंजाजवळ येते आणि हा कुंकवाचा करंडा आहे ना, तो तुझ्याजवळ ठेव. तेव्हा गुंजा म्हणते की माझ्याजवळ उमेर हे सर्व बघत असतो. तर मधू म्हणते की अगं लग्नघर आहे आणि ज्यावेळी वस्तू लागतील त्या वेळच्या वेळी नाही सापडत. मधू म्हणते की जेव्हा हा करंडा लागेल याची गरज, तेव्हा तू कबीरच्या हातामध्ये डायरेक्ट हात दिला तरी चालेल. उमेर हे सर्व बघत असतो. तेवढ्यात विजय येते आणि मधू येते, काय करतेस. मी मधूला बाजूला घेऊन जाते. तेवढ्यात उमेर गुंजाजवळ येतो आणि गुंजा, लग्न लागल्यानंतर आपल्याला लगेच निघायचे, तू ही जबाबदारी का घेतेस. गुंजा म्हणते की उमेर दादा, मी तरी काय करू, तुम्ही बघितलेस ना हे सर्व काय घडते ते. तेव्हा गुंजा रडतच बाहेर येते आणि तो करंडा ती आपल्या हातातच ठेवते. तेवढ्यात समोरून गुंजा येतो. गुंजा उभी आहे हे बघून रोहन ते बघतो आणि लगेच त्याला गुंजाने त्याच्या तोंडात मारल्याचे त्याच्या लक्षात येते आणि गुंजा, आज तुला माझ्या हातून कोणी सोडायला येणार नाही असे तो खुश होऊन ठरवतो.
हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुंजा ही सत्या आणि बाबळीला म्हणजे बाहेरच हाकलून देते आणि तिला खूप वाईट वाटते आणि ती आतमध्ये येत असते की गुंजे तू माहेर तोडलेस आणि आता सासरसुद्धा तोडणार, कोण आहेस ग तू? तेवढ्यात गुंजाचा पदर पेट घेतो. तर कबीर जोरात गुंजा असे ओरडतो. तेव्हा आता लगेच तो धावतच आपल्या हातातील वरमाला फेकून गुंजाला वाचवण्यासाठी येतो आणि गुंजाला मिठीमध्ये घेतो. त्याच वेळेस गुंजा ही कुण्या राजाची ग राणी हा म्हणून लगेच बेशुद्ध पडते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.